उन्हाळी वाळवणाची 11वी रेसिपी आज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे शाळूची कुरडई. ही कुरडई बनवायला अगदी सोपी आहे आणि एकदा जर आपण ही बनवून ठेवली तर वर्षभर आपण स्टोअर करून जेव्हा वाटेल तेव्हा भाजून किंवा तळून खाऊ शकतो आणि खायला देखील खूपच छान लागते. चला तर मग ही कुरडई कशी बनवायची ते बघूया. इथे मी आमचे घरगुतीच गावरान शाळू घेतलेला आहे. तर याचा कलर थोडासा लालसर आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला हे शाळू 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर 3 तासानंतर आपल्याला शाळू बाहेर काढून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे. नंतरून आपण एका कपड्यामध्ये हे शाळू रात्रभर आपल्याला गुंडाळून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला अगदी कडकडीत असे शाळू उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे. तर 1 किलो शाळूसाठी इथे मी पावशेर हरभरा डाळ घेतलेली आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर 1 वाटी इथे मी डाळ घेतलेली आहे. 1 किलोस पावशेर असं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. तर आता आपल्याला शाळू आणि डाळ एकत्र करायची आहे. इथे आपली डाळीचं प्रमाण हे जास्त होऊ द्यायचं नाही आपल्याला. 1 किलोला पावशेर डाळच घ्यायची आहे. आता आपण डाळ आणि शाळू एकत्र करून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे गिरणीमधून अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे. तर इथे मी घरगुती गिरणीमध्येच हे शाळू आणि डाळ दळून घेणार आहे. तर इथे आपले शाळूचं पीठ तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर थोडंसं जास्त प्रमाणामध्ये पीठ होतं, पण मी तुम्हाला एका वाटीच्या मापाने इथे संपूर्ण साहित्य दाखवणार आहे. त्यामुळे 1 वाटी मी इथे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे आहे. त्यासाठी थोडंसं ओवा, जिरे, हिंग, पापडखार, घरगुती बेकिंग सोडा, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडेसे धना, सुक्या लाल मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेला त्याची पावडर आणि थोडंसं लसूण घ्यायचं आहे. आता लसूण, जिरे, ओवा, धन हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहे. तर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला घरातील कुठलेही एक भांडं सेट करायचं आहे. त्याने आपल्याला पीठ आणि पाणी समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला आपण जे बारीक करून घेतलेलं संपूर्ण साहित्य आहे ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि चोथा आपल्याला वेगळा करायचा आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण हे पाणी टाकून बारीक करून घेतो, त्यामुळे आपण हात सोऱ्याने ह्या कुरड्या बनवणार आहोत आणि आपल्या सोऱ्यामध्ये हे अडकलं जातं कुरड्या बनवताना. त्यामुळे आपल्याला पाणी टाकून याचं पाणी आणि चोथा वेगळा करून घ्यायचा आहे. ही संपूर्ण साहित्यामुळे आपल्या कुरड्यांना अगदी छान अशी चव येते. इथे आपण पाणी तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कुकर ठेवायचा आहे गॅसवरती आणि आपण मोजून घेतलेलं 1 वाटी पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण एक्स्ट्राचं अर्धा ग्लास पाणी अजून घेतलेलं आहे. आता आपल्याला पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे उकळतं पाणी आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण अर्धा ग्लास पाणी जे टाकलं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि राहिलेल्या पाण्यामध्ये आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे. तर आपण तयार करून घेतलेलं जे पाणी आहे ते आपण त्यामध्ये टाकलं. त्यानंतर लाल तिखट, हिंग, पापडखार, चिमूटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि आता आपण पाण्याला उकळी काढून घेऊया. पाण्याला उकळी आलेली आहे. तर इथे आपल्याला लाटणं घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही चमचा देखील घेऊ शकता, पण लाटण्याने आपल्याला हे पीठ हलवायला जास्त सोपं जातं. आता पाण्याला उकळी आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घेतलेलं पीठ टाकून घेऊया. ही पीठ टाकताना आपल्याला अगदी हळूवारपणे टाकायचं आहे, म्हणजे पाणी आपल्या हातावरती उडलं जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर पीठ आपल्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने पीठ पूर्ण पाण्यामध्ये बुडू द्यायचं आणि नंतरून आपल्याला लाटण्याने अगदी पटपट असं हे मिक्स करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये पीठ टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅस हा पूर्णपणे कमी करायचा आहे आणि नंतरून आपल्याला अगदी पटपट असं हे मिक्स करायचं आहे.
तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता पिठामध्ये असलेल्या ज्या कोरड्या पिठाच्या गुठळ्या आहे त्या आपल्याला पूर्णपणे इथे फोडून घ्यायच्या आहे. परत एकदा आपण त्यामध्ये काढून घेतलेला अर्धा ग्लास पाणी, त्यातील थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि परत एकदा आपल्याला घोट्याच्या साहाय्याने हे पीठ छान असं घोटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे घोटा नसेल तर तुम्ही चमच्याने देखील हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. फक्त आपल्याला हे पीठ मिक्स करत असताना अगदी चहूबाजूने ते व्यवस्थित मिक्स होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर ह्या पिठामध्ये गुठळ्या होत नाही. जरी एखादी गुठळी झाली तरी ती आपल्याला मोडून घ्यायची आहे. तर आपण घोट्याला लागलेलं पीठ काढून घेऊया. तर पीठ काढताना आपल्याला थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि नंतरून आपल्याला अशा पद्धतीने हे संपूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे. आता आपण इथे भात्या घेतलेला आहे आणि भात्याने आपल्याला संपूर्ण चहूबाजूचं पीठ जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा पीठ आपल्याला चहूबाजूने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये परत एकदा राहिलेलं संपूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर देखील आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे पीठ जे आहे ते आपल्याला अगदी सैलसर असं तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता आपण 10 ते 15 मिनटं कुकरमध्ये पिठाला वाफ देऊन घेणार आहोत. तर कमीत कमी 15 मिनटं जरी आपल्याला ह्या पिठाला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे. इथे फक्त आपल्याला कुकरची एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि आपलं पीठ हे छान असं शिजून तयार होतं. तर इथे आपलं पीठ हे शिजून तयार झालेलं आहे. परत एकदा आपल्याला पीठ हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्ही पीठ बघू शकता जास्त घट्टसर केलेलं नाही आहे मी, अगदी पातळसर असं हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. इथे मी तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि पिशवीला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ हे पिशवीला चिकटलं जाणार नाही. तर तेल आपल्याला पिशवीला चहूबाजूने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता आपण पिशवीमध्ये पीठ टाकून घेऊया. जर तुम्हाला इथे पिशवीचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एक ओला कपडा घ्या आणि त्यामध्ये देखील तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता. पण पिशवीने हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळलं जातं. तर आपल्याला होता होईल तेवढं अगदी छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ जास्त गरम असतं त्यामुळे वाटीच्या साहाय्याने आपल्याला ते दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी हातसोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला 2 नंबरची जी शेव बनवण्याची चकती असते ती आपल्याला सेट करून घ्यायची आहे त्यामध्ये. आणि सोऱ्याला आता आपण तेल लावून घेऊया. सोऱ्याला तेल लावल्यामुळे आपल्या सोऱ्याला पीठ चिकटलं जात नाही. तर आता आपण त्यामध्ये पीठ भरून घेऊया. तर इथे आपल्याला आता जेवढ्या आकाराची तुम्हाला कुरडई बनवायची आहे तेवढ्या आकाराची वेळे तुम्ही इथे कुरडईला देऊ शकता. आणि अशाच पद्धतीने आता आपण इथे संपूर्ण कुरडया तयार करून इथे मी 2 दिवस कुरडया ह्या वाळवून घेतलेल्या आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता कुरडईचा रंग अगदी छान असा दिसत आहे आणि अगदी छान अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहे. आता मी तुम्हाला त्यातील काही कुरडया इथे तळून दाखवते. इथे तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कुरडया तळून घेऊया. तर इथे आपल्याला अगदी कडकडीत असं हे तेल गरम करायचं नाही आहे. हलकंसं तेल गरम झालं की आपल्या कुरडया छान अशा तळल्या जातात. तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये कुरडई टाकल्यानंतर छान अशी ती दुपटी तिपटीने फुलली गेलेली आहे. इथे आपल्या कुरडया ह्या तळून तयार झालेल्या आहे. आता मी तुम्हाला त्यातील एक कुरडई तोडून दाखवते. तुम्ही आवाज ऐकू शकता. अगदी कुरकुरीत अशा आपल्या ह्या कुरडया इथे बनून तयार झालेल्या आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.